भगंदर म्हणजे एक ट्यूब आहे शरीरातली आणि ज्याला 2 ओपनिंग आहेत, 2 तोंड आहेत. त्या ट्यूबला आपण भगंदर म्हणतो आणि ती पर्टिक्युलरली गुदद भागामध्ये येते. पण असंही नाही की ते फक्त गुदद्वारापाशीच येईल. असेही कॉम्प्लिकेटेड पेशंट दिसतात की ज्यांचं मूत्रमार्गातही ही अशा प्रकारची ट्यूब तयार झालेली आहे. स्त्रियांमध्ये पाळीच्या जागी पण अशी ट्यूब तयार झालेली आम्ही बघितलेली आहे. गुदद्वाराची जागा संडास झाल्यानंतर जी स्वच्छ करतो त्यासाठी आपण पाणी वापरतो. बरोबर. आणि जिथे युरोपियन कंट्रीज किंवा कॅनडा किंवा वेस्टर्न कंट्रीज आहेत तिथे पर्टिक्युलरली टॉयलेट पेपर वापरला जातो किंवा आपण म्हणू शकतो ते ड्राय क्लीन करतात. आणि त्या ड्राय क्लिनिंगमुळे बहुधा तिथे ती जागा स्टूल पार्टिकल तिथेच राहत असावेत आणि त्याच्यातल्या ऍसिड पार्टनी ती त्वचा खराब होऊन कालांतराने हा विषय वाढत असावा असं माझं ऑब्झर्वेशन आहे. खूप रेअर कंडिशन असते की भगंदरचं रूपांतर कॅन्सरमध्ये झालंय, पण शक्यता नाकारता येत नाही. असं दुर्दैवाने मला सांगायला पाहिजे की भारतभर क्षारसूत्र जी उपचार पद्धती वापरली जाते आयुर्वेदिक डॉक्टरांकडनं, दुर्दैवाने त्याच्यामध्ये पण युनिफॉर्मिटी नाहीये. माझ्या बायकोपेक्षा जास्त पॅड्स मी यूज केले. एक पुरुष म्हणून तिथे त्याला सातत्याने गेले 10-12 वर्ष पू येतोय आणि त्याच्यासाठी त्यांनी ते पॅड्स यूज केले होते. इतक्या वेदनेमध्ये तो म्हणजे शारीरिक आणि मानसिक कशा प्रकारची वेदना असू शकेल